सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली। आरोपींना सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे। गुन्ह्यात कोणीही असो शिक्षा होणारच असं फडणवीस म्हणाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। आणि मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही असं सुरेश धस म्हणतात। वाल्मिकनं 5 वर्षात अनेक गँग तयार केल्यात। वाल्मिक कराडच्या सर्व गँगवर मोक्का लावला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे। सुरेश धस यांची प्रतिक्रिया त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया। त्यानुसार ते म्हणतात, मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाहीये। वाल्मिकनं 5 वर्षामध्ये अनेक गँग तयार केलेल्या आहेत। वाल्मिक कराडच्या सर्व गँगवर मोक्का लावला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही सातत्याने करत होता। काल अजित पवारांची भेट घेतली होती। आजच्या भेटीमध्ये या विषयात काय चर्चा केली आहे? मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा। तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मी कुठं की वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले। यांचे वेगवेगळे फार धंदे आहे। बऱ्याचशा एजन्सी आहेत, त्याच्या वसुलीच्या गँग, या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो, हे मी जबाबदारीनं बोलतो।